नाही करताना म्हणजे बारामतीमधल्या शिक्षण संस्था असोत, बारामतीमध्ये आलेले उद्योग असोत, एआयच्या बाबतीत विविध संस्थांच्या दृष्टिकोनातनं बारामतीनं केलेली प्रगती असो, बारामतीचे रस्ते असो, बारामतीमधल्या सोयीसुविधा असो, या बाबतीत अजित पवार हे कायमच आग्रही होते आणि हीच ती दृश्य आहेत की जेव्हा अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं। आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलेलं होतं जे मधोमध एक रस्ता होता आणि त्या पलीकडच्या एका दुकानावरनं चित्रित झालेलं होतं। तिथे सुद्धा नेमकं कळत होतं की हा अपघात किती भीषण होता। आता सुद्धा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आहे, 8:44 वेळ आहे, 8:50 अजितदादांचं विमान लँड होणं अपेक्षित होतं आणि त्याच दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला हे एक प्रकारे क्रॅश लँडिंग असल्याचं सांगितलं गेलं। वैमानिकानं एटीसीकडे जेव्हा पहिल्यांदा परवानगी मागितली तेव्हा धुक्यामुळे खरं तर परवानगी नाकारण्यात आली, पण दुसऱ्यांदा जेव्हा वैमानिकानं लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा विमान काहीसं अनियंत्रित झाल्याचं चित्र या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे विमान क्रॅश झालं, त्याचा अपघात झाला। ही दोन दृश्य आपण पाहतोय, एक आहेत 8:44, दुसरी आहेत 8:46। म्हणजे या 2च मिनिटांमध्ये अजित पवारांच्या विमानाचा कसा अपघात झाला ते आपण दोन दृश्यांमध्ये पाहतोय। विमान जसं अपघातग्रस्त झालं त्या क्षणी विमानानं पेट घेतला आणि दुर्दैवानं विमानातल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला। जेव्हा विमान अपघाताची दृश्य समोर आली, बातमी समोर आली, तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याचे, प्रत्येक व्यक्तीचे हात जोडले गेले आणि सगळ्यांनी प्रार्थना हीच केली की सर्वजण सुखरूप असावे। पण हे नियतीला कदाचित मान्य नव्हतं। कायमच वेळ पाळणारे अजितदादा यावेळेला मात्र वेळ चुकवून निघून गेल्याची भावना ही प्रत्येकाच्या मनात आहे। अजित पवार अमर रहे अशा घोषणा बारामतीमध्ये उपस्थित सर्व कार्यकर्ते देतात। अजित पवारांचं पार्थिव हे रवाना झालेलं आहे आणि थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये सुद्धा हे पार्थिव पोहोचणार आहे। अजित पवारांची खासियत हीच होती की काम मतदारसंघातलं असो किंवा मतदारसंघाच्या बाहेरचं, ज्याचा मुद्दा पटेल, ज्याचं काम योग्य असेल, ज्याचं काम नीट असेल, त्याचं काम करून देणारा नेता, ही अजितदादांची ओळख होती जी त्यांनी शेवटपर्यंत जपली। अनेकांच्या स्वप्नांना त्यांनी प्रत्यक्षात सुद्धा उतरवलं।